नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलोराडो नदी, पर्याय क्रमांक 3। तर कोलोराडो नदी अशी आहे जी समुद्राला मिळण्यापूर्वी ती एका वाळवंटातून वाहते, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, सुवर्ण क्रांतीचा म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशन याचा संबंध कशाशी आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मधुमक्षिका पालनाशी। तर सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशन हा मधुमक्षिका पालन या गोष्टीशी संबंधित घटक आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश। तर हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रथम राज्य आहे जे कार्बन मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हटले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आफ्रिका। तर आफ्रिका या प्रदेशाला हजारो भाषांची भूमी असे म्हणतात, पर्याय क्रमांक 2 आफ्रिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहेत त्याचे उत्पादन डॅश राज्यामध्ये घेतले जाते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम व बिहार। तर मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी असून त्याचे उत्पादन हे आसाम व बिहार या 2 राज्यात घेतले जाते, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे म्हणजेच हम दो हमारे दो हे धोरण कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे हे धोरण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 याचा एक उद्दिष्ट आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार म्हणजेच ऍसिड बेस संतुलन राखते? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम, पर्याय क्रमांक 2। तर सोडियम हे शरीरातील आम्ल क्षार म्हणजेच ऍसिड बेस संतुलन राखण्यास मदत करते, पर्याय क्रमांक 2 सोडियम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय म्हणजे भारतीय नसणारी म्हणजेच अभारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अब्दुल गफार खान। तर अब्दुल गफार खान ही अशी पहिली व्यक्ती आहेत जी भारताची नसूनही भारतरत्न प्राप्त करणारे पहिले व्यक्तिमत्व ठरलेले आहे, अब्दुल गफार खान, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी असे देखील म्हटले जाते? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोचीन। तर कोचीन या शहराला अरबी समुद्राची राणी असे देखील म्हटले जाते, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा राज्य। तर गोवा राज्याने असे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने सेज धोरण हे रद्द केलेले आहे, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 163 नुसार। तर भारतीय राज्यघटनेतील कलम 163 या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालाला स्वेच्छाधिकार दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात डॅश हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे वन उत्पादन आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इमारती लाकूड।
तर महाराष्ट्र राज्यामध्ये इमारती लाकूड हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे वन उत्पादन आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने डॅश या साप्ताहिकातून लिखाण केले आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रभाकर. पर्याय क्रमांक 2. तर गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात डॅशचे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरवले जाते. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोयाबीन या पिकाचे. तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरवले जाते. त्यापैकी भुईमूग, मोहरी आणि एरंडी या तिन्ही पिकापेक्षा सोयाबीन पर्याय क्रमांक 4 हे पीक जास्त प्रमाणात याचे बियाणे पुरवले जाते. प्रश्न क्रमांक 15. 8व्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याने केले होते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देव आनंद. तर 8व्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन हे पर्याय क्रमांक 3 देवानंद या अभिनेत्याने केले होते. प्रश्न क्रमांक 16. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रक कशा प्रकारे करते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यामध्ये बँक दर, खुला बाजार व्यवहार व रोख राखीव निधीचे प्रमाण बदलणे या तिन्ही म्हणजे वरीलपैकी दिलेले सर्व. तर या तिन्ही घटकानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रण करत असते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय संशोधन. शांतीस्वरूप भटनागर हे पारितोषिक शास्त्रीय संशोधन या क्षेत्रात दिले जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. वर्ष 2009 चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही शांताराम पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आला होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राणी मुखर्जी यांना. तर वर्ष 2009चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार व्ही शांताराम पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काश्मीर मेरिनो. तर काश्मीर मेरिनो या मेंढीची जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यापासून उत्तम प्रकारची लोकर आपल्याला मिळते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात डॅश या पिकाचे राज्यांतर्गत उत्पादन हे राज्यांतर्गत वापरापेक्षा अधिक आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्वारी. तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाचे उत्पादन हे राज्यांतर्गत वापरापेक्षा अधिक आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे ज्वारी. प्रश्न क्रमांक 21. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात डॅश टक्के वाढ होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 ते 31%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात 12 ते 31% प्रमाणात वाढ होते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खोडमाशी. तर खरीप हंगामामध्ये ज्वारीची पेरणी उशिरा झाल्याच्या नंतर मुख्यत्वे करून खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्बाम्ल वायू. तर कार्बाम्ल वायू या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. आयात निर्यात पासबुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली आहे.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वी पंचवार्षिक योजना। तर आयात निर्यात पासबुक योजना ही 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेली आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा। तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे जिनिव्हा। प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाबार्ड। तर नाबार्ड ही संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राप्ती कर। तर केंद्र सरकारकडून घटक राज्यांना प्राप्ती कर या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळत असतो। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 28 एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केंद्र सरकार। तर केंद्र सरकारकडून एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा पुरस्कृत केलेला कार्यक्रम आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 29 वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 C14 म्हणजे C14। तर वनस्पती किंवा प्राणी यांचे सुरुवातीचे वय शोधण्यासाठी C14 हा कार्बन आयसोटोप वापरला जातो। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा एक भाग आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इस्रो। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ही संस्था ही इस्रो या संस्थेचा एक व्यापक भाग आहे, म्हणजे या संस्थेचा एक घटक आहे। पर्याय क्रमांक 1 इस्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।